आप देख रहे हैं सहारा स्पीड न्यूज। गोरक्षण सेवा समिती निपाणीची मोठी कारवाई। कत्तलीसाठी नेण्यात येणारी 18 वासरे 34 रेडके पकडली। कागल पोलिसांची धडक कारवाई। एक जण ताब्यात। कत्तलीसाठी 4 दिवस व 1 आठवडे वयाची 18 गायींची वासरे व त्याच वयाची म्हशींची 34 रेडके बेकायदेशीररित्या टेम्पो व गोट्यात ठेवली आहेत अशी माहिती गोरक्षण सेवा समिती निपाणीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांना मिळाली होती। यावेळी सागर श्रीखंडे यांनी कागल पोलीस यांच्या मदतीने या वासरांची सुटका केली। यावेळी वासरांच्या तोंडाला चिकटपट्टीने बांधण्यात आलेल्या अवस्थेत ही वासरे मिळाली। ही सर्व जनावरे गोरक्षण सेवा समिती निपाणीचे कार्यकर्ते यांनी कागल पोलिसांच्या स्वाधीन केली। यावेळी यांची किंमत 2,28,000 असल्याचे समजते। या प्रकरणी मोहम्मद हसन शेख वय वर्ष 39 राहणार करनूर तालुका कागल याला ताब्यात घेण्यात आले असून याबाबतची फिर्याद गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांनी कागल पोलिसात फिर्याद दिली आहे। मोहम्मद शेख याने करनूर येथील जनावरांच्या गोठ्यात तसेच 4 चाकी वाहनात MH09 CU 5676 18 वासरे व 34 रेडके मिळून आली आहेत। वासरांना तसेच रेडकांना 4 चाकी वाहनांचा परमिट नसताना मुक्या जनावरांची वैद्यकीय तपासणी न करता काही वासरांच्या तोंडाला चिकटपट्टी बांधून कत्तल करण्यासाठी घेऊन जाण्यासाठी गाडीत व आपल्या गोठ्यात दाटीवाटीने बेकायदेशीररित्या ठेवल्याचे आढळून आले असून ही कारवाई श्री विरूपाक्षलिंग समाधी मठाचे परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली। यावेळी प्राणलिंग स्वामीजी यांनी सदरील वासरांना पुढील संगोपनासाठी भगवान महावीर गोपालन सामाजिक सेवा संस्था कराड संचलित ध्यान फाउंडेशन गोशाळा घोलपवाडी येथे या वासरांची प्राणलिंग स्वामीजी यांनी व्यवस्था केली। गोरक्षण करतेवेळी सकल हिंदू समाज कोगनोळी कागल येथील कार्यकर्ते यांनी यावेळी करनूर गावामध्ये तणावाचे वातावरण झाले होते। यावेळी समाधी मठाचे स्वामीजी यांनी सर्वांना आवाहन केले आहे की जनावरे सांभाळण्यासाठी काही अडचण असेल तर ती समाधी मठ गोशाळामध्ये आणून द्यावीत। यासाठी गोरक्षण सेवा समिती निपाणी प्रमुख सागर श्रीखंडे यांनी सांगितले की गोमातेशी बेकायदेशीररित्या वाहतूक किंवा कत्तल होत असेल तर जवळच्या पोलीस प्रशासनाशी किंवा गोरक्षण सेवा समिती निपाणीशी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले आहे। या वासरांना जीवदान दिलेले आहे, कत्तलीपासून मुक्त केलेले आणि कागल पोलीस स्टेशनच्या वतीनं ज्यांनी ही वासरं डांबून ठेवली होती कत्तलीच्या उद्देशानं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे। तर सकल हिंदू समाज कागल तसंच गोरक्षण सेवा समिती यांच्या वतीने कागल पोलीस स्टेशनचे आम्ही सर्वजण आभार व्यक्त करतो। त्याच पद्धतीनं कागल मुरगुड किंवा निपाणी परिसरात कुठल्याही पद्धतीनं असं जर बेकायदेशीररित्या गोमातेची वासरांची हत्या होत असेल तर त्यांनी सकल हिंदू समाज कागल आणि गोरक्षण सेवा समितीला संपर्क करावा असं आम्ही विनंती करतो। आणि शेतकरी बांधवांना विनंती आहे की ही कत्तलीसाठी जनावरं न देता त्याने आम्हाला संपर्क करावा। आम्ही ही आमच्या गोशाळेमध्ये मोफत त्यांच्याकडे जनावर घेऊन यांचा सांभाळ करतो। धन्यवाद। जय श्रीराम। समितीचा प्रमुख सागर श्रीखंडे आम्ही ज्यावेळी तिथं पोलिसांच्या मदतीने धाड टाकलो त्यावेळी तिथं टोटल 40 एका खोलीमध्ये डांबून ठेवलेली वासरं होती आणि बोलेरो पिकअपमध्ये 20 वासरं एकमेकावर तोंडाला चिकटटेप दाबून ठेवलेली होती। पण आता ती वेळ झाल्या कारणानं तिथल्या स्थानिक लोकांनी ही वासरं गायींची वासरं बदलून इतर रेडका आणलेली आहेत आणि हा कायद्यातनं सोडण्याचा तिने मार्ग अवलंबलेला आहे। तर आमची विनंती आहे की ती वासरं कत्तलीसाठी न जाता जिथं कुठं असतील तर ती पोलीस प्रशासनाने परत त्यांची मागून गोशाळेच्या ताब्यात द्यावीत। त्यासोबत त्या गावात जे त्या कसाई लोकांना साथ देणारी लोक आहेत त्यांनासुद्धा पोलीस प्रशासनाने बोलवून घेऊन त्यांची चौकशी करून त्यांच्यावरसुद्धा योग्यरित्या कारवाई करावी। कारण ही कारवाई करताना आमच्या कार्यकर्त्यांची पत्तं नावं वगैरे घेऊन त्यांना जीवे मारण्याची धमकीसुद्धा तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी दिलेली आहे। समितीचा प्रमुख सागर श्रीखंडे आम्ही ज्यावेळी तिथं पोलिसांच्या मदतीने धाड टाकलो त्यावेळी तिथं टोटल 40 एका खोलीमध्ये डांबून ठेवलेली वासरं होती आणि बोलेरो पिकअपमध्ये 20 वासरं एकमेकावर तोंडाला चिकटटेप दाबून ठेवलेली होती। पण आता ती वेळ झाल्या कारणानं तिथल्या स्थानिक लोकांनी ही वासरं गायींची वासरं बदलून इतर रेडका आणलेली आहेत आणि हा कायद्यातनं सोडण्याचा तिने मार्ग अवलंबलेला आहे। तर आमची विनंती आहे की ती वासरं कत्तलीसाठी न जाता जिथं कुठं असतील तर ती पोलीस प्रशासनाने परत त्यांची मागून गोशाळेच्या ताब्यात द्यावीत। त्यासोबत त्या गावात जे त्या कसाई लोकांना साथ देणारी लोक आहेत त्यांनासुद्धा पोलीस प्रशासनाने बोलवून घेऊन त्यांची चौकशी करून त्यांच्यावरसुद्धा योग्यरित्या कारवाई करावी। कारण ही कारवाई करताना आमच्या कार्यकर्त्यांची पत्तं नावं वगैरे घेऊन त्यांना जीवे मारण्याची धमकीसुद्धा तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी दिलेली आहे।